श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. आज आपण द्रोण शिष्यांची प्रात्यक्षिके हा कथा भाग पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, धनुर्विद्येच्या बाबतीत बाण तिरकस मारणे, आकाशात उभा मारणे, चंचल लक्ष अचूक नेम धरून खाली पाडणे इत्यादी तरतऱ्हेच्या हिकमती त्यांनी दाखविल्या. रथ चालविण्याच्या बाबतीत अतिशय वेगाने पुढे दौड मारणे, तशाच वेगाने उलट माघारी फिरणे, वेगाने गिरकी मारणे इत्यादी अनेक प्रकारच्या धाटण्या त्यांनी दाखविल्या. तसेच हत्तीवर बसून किंवा घोड्यावर स्वार होऊन लढण्याचे वेगवेगळे डावपेचही त्यांनी दाखविले. जमिनीवर उभे राहून झटापट करण्याची ढब देखील त्यांनी दाखविली. चिलखत अंगावर चढवून आणि हातात खड्ग घेऊन एकमेकांवर ते वार प्रहार करू लागले आणि खड्गाचा तिरकस वार कसा करावा, वर प्रहार कसा करावा, खाली प्रहार कसा करावा इत्यादी खड्गयुद्धामधील तऱ्हेवाईक कसब त्यांनी रथात उभे राहून आणि जमिनीवर उभे राहूनही दाखविले. एका हातात ढाल व एका हातात तलवार घेऊन किती कौशल्याने लढता येते हे प्रेक्षकांना दिसून आले. चापल्य, चातुर्य, एकच पट्टा गरगरा फिरवून एकाच वेळी अनेक हत्यारांना अटकाव करणे इत्यादी सर्व बाजूंनी फिरणाऱ्या तळपणाऱ्या तलवारीमुळे निर्माण झालेल्या मंडलाच्या मध्यभागी उभे राहिल्यामुळे विलसणारी अभिनव शोभा, न डगमगता निर्भयपणे एकाच ठिकाणी ठाण मांडून उभे राहण्याची धिटाई आणि तलवारबाजीच्या मुठीची घट्ट पकड इत्यादी लोकोत्तर वैशिष्ट्यांचे साक्षात निदर्शन पाहण्याचे भाग्य समस्त प्रेक्षकांना लाभले. यानंतर परस्परांवर मात करण्यासाठी नित्य उत्सुक असलेले दुर्योधन आणि वृकोदर भीम हातामध्ये गदा घेऊन रंगभूमीमध्ये उतरले. शिखराचा एकच एक उंच सुळका वर गेलेल्या पर्वताप्रमाणे ते दोघे दिसत होते. शारीरिक सामर्थ्याच्या ऐन भरात असलेल्या त्या पराक्रमी वीरांनी कमरबंद कसले होते. माज आलेल्या हत्तीणीसाठी ओरडणाऱ्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे ते दिसत होते. पेटलेली मशाल गरगरा फिरवावी त्याप्रमाणे गदा गरगरा फिरवण्यामुळे तयार झालेल्या मंडलाच्या मध्यभागी उभे राहिलेले ते दोघे वीर जमिनीवर पायांच्या हालचालीने अतिशय त्वरेने करू लागले. समृद्ध सामर्थ्याचा मूर्तिमंत अवतार असलेले ते दोघे गदाधर जवान मर्द रणवीर एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे तर कधी आपल्याच भोवती गरगरा फिरत होते. मदोद्धत गजराजच जणू असावेत. राजकुमारांचे हे अचाट जीवावरचे काम विदुराने अंध धृतराष्ट्राला अगदी रसभरीत वर्णन करून सांगितले आणि डोळ्यावर कायमची पट्टी बांधलेल्या गांधारीला घडलेला वृत्तांत कुंतीने सांगितला. वैशंपायन म्हणाले, कुरुराज दुर्योधन आणि सामर्थ्यशाली वीरांमध्ये अग्रगण्य असलेला भीम असे दोघेही रंगभूमीवर अवतीर्ण होतात. त्या प्रचंड समाजामधील काही लोकांनी दुर्योधनाची बाजू उचलून धरली आणि काहींनी भीमाची बाजू उचलून धरली. अशा प्रकारे त्यांच्यावरील प्रेमापोटी त्या समाजामध्ये उघड दोन तट पडले.
वीरा दुर्योधना, तुझी सरशी झाली पाहिजे, असे दुर्योधनाचे पक्षपाती लोक ओरडू लागले. आणि उलट भीमा, दाखव तुझे पाणी, असा घोष भीमाचे पक्षपाती लोक करू लागले. आणि त्या सर्वांचा मिळून फार मोठा कांठळ्या बसवणारा जयघोष झाला. नंतर क्षुब्ध झालेल्या सागराप्रमाणे दिसणाऱ्या रंगभूमीचे अवलोकन करून प्रज्ञावंत भरद्वाज द्रोणाचार्य आपल्या प्रिय पुत्राला म्हणजेच अश्वत्थाम्याला म्हणाले, वत्सा, हा भीम आणि हा दुर्योधन दोघेही गदायुद्धामध्ये अगदी पारंगत आहेत. या दोघांच्या आवेशपूर्ण हातघाईच्या गदायुद्धामुळे हे दोघे चिरडीला जातील की काय असे मला वाटू लागले आहे. आणि प्रेक्षागारात जमलेले असंख्य लोक एकाएकी भडकतील असे तर होता कामा नये. दुर्योधन आणि भीम दोघेही कल्पांताच्या वेळी सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे क्षुब्ध झाले होते. भरतीचे फार मोठे उधाण आलेल्या खवळलेल्या समुद्राप्रमाणे ते दिसत होते. गदा सरसावून ते उभे होते. एवढ्यात आचार्यपुत्र अश्वत्थाम्याने त्यांना दूर केले. इतक्यात स्वतः द्रोणाचार्यही रंगभूमीवर आले आणि मेघगर्जनेप्रमाणे गंभीर ध्वनी करणारा असंख्य वाद्यांचा गजर थांबवून ते म्हणाले, माझ्या स्वतःच्या पुत्रापेक्षाही अर्जुन मला अधिक प्रिय आहे. सर्व शस्त्रामध्ये तो पूर्ण पारंगत आहे. प्रत्यक्ष विष्णूप्रमाणे त्याची योग्यता आहे. आता या अर्जुनाचे कौशल्य पहा. द्रोणाचार्यांनी असा आदेश दिल्याबरोबर डाव्या हाताला ज्याने चामड्याचा पट्टा बांधलेला होता आणि बोटामध्ये ज्याने कातडी अंगुली त्राण घातले होते, ज्याचा भाता बाणांनी पूर्ण भरलेला होता, सोन्याचे चिलखत ज्याने धारण केले होते, असा अर्जुन रंगभूमीवर येऊन उभा राहिला. मावळण्याच्या बेतात असलेल्या सूर्याची आरक्त प्रभा ज्याच्यावर पसरली आहे, इंद्रधनुष्यातील अनेक वर्णांनी जो रंगलेला आहे, ज्याच्या कडा तळपणाऱ्या विद्युल्लतेने तेजस्वी दिसत आहेत, अशा संध्याकालीन मेघाप्रमाणे तो दिसला. रंगभूमीवर अवतीर्ण झाल्याबरोबर अर्जुनाने स्वस्त्ययन म्हणजे इष्टदेवतेचे स्तवन केले. आज आपण इथे थांबूया आणि पुढचा कथाभाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.